मला असं वाटतं की आमचे रिलेशन हे खूप आधीपासून आहेत, त्यामुळे माझी वैयक्तिक विश्वासार्हता त्यांच्या बाबतीत प्रचंड आहेच. परंतु सन्माननीय राजसाहेबांना भेटल्याच्या नंतर भिवंडी लोकसभेच्या विकासाच्या बाबतीत त्यांना आश्वासित केलेलं आहे. मागील 10 वर्षापासून आणि त्याच्या आधी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना या भिवंडीच्या विकासामध्ये त्यांचा खूप मोठा हातभार आहे. सो शहरांचे विकास व्हावेत, भिवंडी लोकसभा जी आहे तिच्यातला विकास अजून मोठ्या प्रमाणात व्हावा आणि मोदीजींचे हात बळकट व्हावेत यासाठी सन्माननीय राजसाहेबांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिलेला आहे. कपिल पाटील साहेबांकडनं ज्या आमच्या अपेक्षा आहेत त्या नक्की पूर्ण होतील आणि त्यांनी कामाच्या स्वरूपात त्या दाखवलेल्याच आहेत. सो त्यांच्याकडनं आम्हाला खूप अपेक्षा आहेत. या जिल्ह्याचं उत्तमातलं उत्तम विकास त्यांच्याकडनं होईल आणि ज्याची सुरुवात त्यांनी मागच्या 10 वर्षापासून केलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून पक्षाचा नेता म्हणून मी आश्वासित करतो की आमचे सर्व महाराष्ट्र सैनिक जीव लावून काम करतील आणि त्यांना निवडून आणल्याशिवाय शांत बसणार नाहीत. या विधानसभेत आमचे जवळजवळ 1.25 लाख 1.5 लाखाच्या आसपास मतदान आहे. हे सर्व ह्या लोकसभेमध्ये ही सगळी मतं कशी काय मतदान केंद्रावर जाऊन मतदान करतील, जोपर्यंत शेवटचा मतदान करत नाही तोपर्यंत आम्ही आता कपिल पाटील साहेबांसाठी काम करणार आहोत.